विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेची मोठी जाहिरात या महिन्यामध्ये प्रसिद्ध झालेली तुम्हाला बघायला भेटेल। याच्याबद्दल यूट्यूबवरती, टेलिग्राम ग्रुपवरती वेगवेगळ्या या ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहे की ठाणे विभागामध्ये एवढ्या रिक्त जागा आहेत। याच्यामध्ये गट अ ची 120 पदे, गट ब ची 189 पदे, त्याच्यानंतर गट क ची 2664 पदे आणि गट ड चे 2092 पदे, अशा प्रकारे एकूण 5265 पदे रिक्त आहेत। खरंच एवढ्या पदांची जाहिरात येणार आहे की नाही आणि ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि एकूण जागा किती असणार आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता 2025 मध्ये इथून मागे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फक्त 6% लोक आपल्याला सबस्क्राईब करतात, बाकी या ठिकाणी 93% लोक सबस्क्राईब करत नाही। सर्वांनी सबस्क्राईब करा, कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। तर या ठिकाणी 5000 या ठिकाणी सांगितले आहे टेलिग्राम ग्रुपवरती, यूट्यूबवरती 5000 प्लस जागांची ही जाहिरात आलेली बघायला भेटेल। आता या जाहिरातीची संपूर्ण प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे मी तुम्हाला सांगतो। कंपनीची निवड झालेली आहे, TCS किंवा IBPS परीक्षा घेईल हे आपल्या सर्वांना माहीत असेल, परंतु या ठिकाणी मला अजूनही माहीत झाले नाही। कंपनीचा करार झालेला आहे, परंतु कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे याच्याबद्दल अद्याप मला अपडेट भेटलेलं नाही। अपडेट भेटल्यावरती सर्वात पहिल्यांदा टेलिग्राम ग्रुपवरती सांगणार आहे। आता सर्वजण सांगत आहे की 5000 प्लस जागा याच्यामध्ये रिक्त आहेत, परंतु एवढ्या जागांची जाहिरात प्रत्यक्षात येत नाही। 5000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत हे सर्वांना माहीत आहे, परंतु या ठिकाणी अर्थ मंत्रालय या ठिकाणी कोणत्याही एवढ्या पूर्णच्या पूर्ण 100% रिक्त जागांना भरतीसाठी मान्यता देत नाही। या जागा येणार आहे 1738 जागांची ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्याच्यामध्ये सर्वात जास्त पदे गट क ची आणि गट ड ची असण्याची शक्यता आहे। गट क ची थोडे जास्त असणार आहे आणि गट ड ची थोडी कमी, बाकी गट अ ची आणि गट ब ची थोडी कमी जागा सर्वात जास्त कमी राहतील। त्याच्यानंतर गट अ आणि गट क आणि गट ड ची चांगल्या प्रकारे जागा राहतील। आता शेवटचा मुद्दा, या ठिकाणी ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल हे तुम्हाला सांगतो। आता कंपनीचा करार झालेला आहे। आता या ठिकाणी आज तारीख आहे 4 जुलै आज तारीख आहे। कंपनीचा करार या ठिकाणी मागील 3 दिवसापूर्वीच हा करार झालेला आहे। तर ही जाहिरातीमध्ये येत्या 10 तारखेपर्यंत ठाणे महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल। याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। याच्यामध्ये कोणकोणती पदे राहतील हे आता सध्या काही सांगता येणार नाही, जाहिरात आल्यावरतीच प्रसिद्ध होईल। तुम्हाला एवढेच सांगतो, 5000 जास्त जागा नसून 1738 जागा ठाणे महानगरपालिकेमध्ये असणार आहे। आता व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना सरळ सेवेमध्ये पोस्ट मिळवायची आहे कोणत्याही भरतीमध्ये, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। GMC नांदेड किंवा GMC छत्रपती संभाजीनगर ज्यांनी फॉर्म भरला असेल, किंवा नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि येणारी ठाणे महानगरपालिका, याच्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरणार असाल किंवा अभ्यास करत असाल कोणत्याही सरळ सेवेचा, तर आपल्या नोट्सचा तुम्हाला 100% फायदा होईल। मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता, सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता। ज्याच्यामध्ये जे सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3500 ते 4000 पेक्षा जास्त वन लाइनर प्रश्न भेटणार आहे आणि प्रत्येक महिन्याचा चालू घडामोडी देखील भेटणार आहे। प्रत्येक विषयाचा PDF हा 250 ते 300 पानांची PDF भेटणार आहे, ज्याच्यामार्फत तुम्ही 200 पैकी 175 प्लस स्कोअर करू शकता। या नोट्स जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे आणि ज्या भरतीच्या नोट्स पाहिजेत ते सांगायचं आहे। सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील। याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही WhatsApp करू शकता। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।